नेहमी तेच भजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एकदा अशा पद्धतीने मूग आणि हरभऱ्याच्या डाळीचा वापर करून अजिबात सोडा न वापरता तरीही इतके कुरकुरीत भजी एकदा नक्की ट्राय करून बघा. अजिबात तेलकट झालेले नाहीत. एकदा जरी हे भजी तुम्ही घरच्यांना करून खाऊ घातले ना, तर घरचे नेहमी हेच भजी बनवायला सांगतील. चवीला इतके भारी लागतात. तर त्यासाठी काय करायचं, इथे 1 वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 तासासाठी भिजत घालायची आहे. आता ह्या दोन्हीही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. खूप जास्त बारीक करायचे नाही, थोडे जाडसरच ठेवायचे. आता ही सर्व पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये घालायची आहे. आता यामध्ये अर्धा चमचा ओवा आपल्याला असा हातावरती घेऊन क्रश करून घालायचं. नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 चमचा भरून पांढरे तीळ, नंतर 1 चमचा बारीक कुटलेला लसूण आणि हिरवी मिरची, सोबतच 1 चमचा भरून काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 वाटी भरून बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर सारी बारीक चिरली हिरवी कांदा. आता हे सर्व साहित्यांना पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं आणि लगेच तळायला घ्यायचं. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की एक करून भजी आपल्याला तेलामध्ये सोडायचे. आता इथे गॅस मोठाच ठेवायचा, जेणेकरून आपले भजी तेलकट होणार नाहीत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे. थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता आपल्या भज्यांना छान मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत झालेत आणि दिसायला बघा काय भारी दिसतायत. बघताच खावीशी वाटते. गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही जर एकदा हे भजी बनवले ना, तर नेहमी तुम्ही हेच भजी बनवाल. चवीला इतके भारी लागतात. तर हे कुरकुरीत भजी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.